नमस्कार, आपण बघत आहात राजश्री शाहू परिवाराकडनं महारक्तदान शिबिर. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि अशाच पद्धतीचे विविध सामाजिक उपक्रम राजश्री शाहू परिवाराच्या वतीने घेतल्या जात आहेत. एका महिन्यामध्ये जवळपास 80 रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहे व हजारो रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतायत. चिखली शाखेच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित. या शिबिरामध्ये युवक मंडळींची उपस्थिती होती. तसेच राजश्री शाहू पतसंस्थेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी हिरिरीने भाग घेतला. गेल्या अनेक वर्षापासून आपण रक्तदानाचा महायज्ञ चालवतो आहे. महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये डिपॉझिट करणाऱ्या आणि डिपॉझिट घेणाऱ्या अनेक बँका पतसंस्था आहेत. पण रक्ताच्या बाबतीत रक्ताचं डिपॉझिट करणारी, रक्ताचं संकलन करणारी, संचय करणारी ही आपली एकमेव मल्टीस्टेट पतसंस्था आहे असं मला वाटतं. आजपर्यंत अनेक पदार्थांची वेगवेगळ्या विषयाची आपण निर्मिती करू शकलो, परंतु रक्त हा असा घटक आहे मानवनिर्मित की त्याची कुठल्याही फॅक्टरीमध्ये किंवा कुठेच निर्मिती करता येत नाही. त्याच्यामुळे त्याची फार मोठ्या प्रमाणात गरज समाजाला कायम राहिलेली आहे. रक्तदानाचा महायज्ञ गेल्या अनेक वर्षापासून आम्ही चालवतो आहोत आणि ज्या पद्धतीनं पतसंस्थेला खातेदारांचा विश्वास मिळालेला आहे त्याच प्रकारचा विश्वास आणि प्रतिसाद सातत्यानं या रक्तदान महायज्ञाला सुद्धा आम्हाला दरवर्षी मिळत असतो. आज राजर्षी शाहू मल्टीस्टेट पतसंस्था आणि राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्था या दोन्हीच्या माध्यमातून जवळपास आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर 1800 कोटी रुपयांचा व्यवसाय करतो आहे. 20 वर्षामध्ये संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब शेळके यांच्या नेतृत्वामध्ये संस्थेची स्थापना झाली. त्यांच्याच नेतृत्वामध्ये आजही वाटचाल सुरू आहे आणि दोन्ही संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात. तर मला वाटतं की जर तुम्ही व्यवहारामध्ये, व्यापारामध्ये सचोटी ठेवली, चांगल्या प्रकारची सेवा दिली, चांगल्या प्रकारे सेवेचा दर्जा दिला आणि ग्राहकांना जे हवं आहे, ज्या पद्धतीची सेवा आहे ती जर आपण देत राहिलो, तत्पर सेवा देत राहिलो तर निश्चितपणे ग्राहक त्याला सातत्यानं प्रतिसाद देतात. या 20-22 वर्षाच्या काळामध्ये अनेक वेळा संस्थेला अडचणीला सामोरं जावं लागलं, अनेक संकट त्या ठिकाणी आली, परंतु ग्राहकांना, सभासदांना, खातेदारांना, आमच्या सर्व स्थानिक संचालक मंडळ असेल, संचालक मंडळाला याची खात्री होती की जे चालवणारे लोक आहेत, जे चालवणारं नेतृत्व आहे, आता दोन्ही ठिकाणी आदरणीय भाऊसाहेब शेळके आणि मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालती शेळके अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्थापन करतात. नियमित त्या ठिकाणी पूर्ण वेळ संस्थेला देतात. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आर्थिक संस्थांमध्ये पूर्ण वेळ करणारे, काम करणारे लोक असतात, कार्यकर्ते असतात, तर ते चांगल्या पद्धतीनं तो व्यवहार करतात, व्यापार वाढवतात आणि तेच राजर्षी शाहूच्या बाबतीत झालेलं आहे. त्याच्यामुळं ग्राहकांनी आजपर्यंत आम्हाला जो प्रतिसाद दिलेला आहे, जे सहकार्य केलेलं आहे, त्याच्याबद्दल आजच्या या प्रसंगी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. 12 वर्षामध्ये 17,000 रक्तपिशव्यांचं संकलन आपण केलेलं आहे. सलग 3 वर्ष 3-3 हजार रक्तपिशव्यांचं संकलन केलेलं आहे आणि त्याची नोंद म्हणून इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. त्याचं मानांकन मिळालेलं आहे. आणि सामाजिक संपत्ती, पैशापेक्षाही सामाजिक संपत्ती फार मोठी आपण निर्माण करू शकलो. ठेवी घेणं आणि कर्ज वाटप करणाऱ्या बँका, पतसंस्था अनेक आहेत, परंतु फक्त रक्ताचं डिपॉझिट करणारी मला वाटतं राज्यातीलच नाही तर देशातील ही एकमेव पतसंस्था ठरावी असं मला वाटतं. आणि आजच्या प्रसंगी सर्व सभासदांनी, रक्तदात्यांनी जो प्रतिसाद दिला त्यांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सध्या जवळपास 80 शिबिरांचं आयोजन आपण 1 महिन्यामध्ये केलेलं आहे. त्यातलं एक शिबिर या ठिकाणी होत आहे. अनेक रक्तपेढी मदत करत असतात. आज बुलढाणा अर्बन, जीवनधारा बुलढाणा अर्बन ही रक्तपेढी या ठिकाणी सहभागी झालेली आहे. त्यांचं सुद्धा सातत्यानं आम्हाला योगदान लाभत असतं. या प्रसंगी सर्व रक्तदात्यांचं आणि जीवनधारा रक्तपेढीचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो.
असं या ठिकाणी हे जे आपल्याला जे सन्मान या ठिकाणी होतोय, आव्हान या ठिकाणी शाहू परिवाराला मिळालेलं आहे. ते कुठेतरी छोटंसं रोपटं या ठिकाणी आपल्या वडिलांनी जे लावलेलं आहे, ते कुठेतरी या ठिकाणी सार्थक करताना आम्हाला दिसतंय. नाही, एक असं म्हणता येईल यामध्ये की किती आपण स्वतःचा गवगवा करत राहिलो, टिमकी वाजवत राहिलो की मीच हे केलं, माझ्यामुळं झालं. पण मला वाटतं की या चिखलीच्या भूमीमध्ये जे आहोत आपण, तर दिवंगत उत्तमराव पाटलांचे संस्कार, विचार या परिवाराला लाभलेले आहेत. स्वातंत्र्य सेनानी उत्तमराव पाटलांनी जे विचार शाहू परिवाराला दिले, आमच्या परिवाराला दिले, त्याचा एक फार मोठा भाग आहे. राजर्षी शाहू परिवाराच्या विचारांचा वारसा म्हणून घेऊन जात असताना महापुरुषाच्या नावाला कुठेही धक्का लागता कामा नये. त्यांच्या पावलाची पायधूळ आपण होऊ शकत नाही, परंतु जे काय चांगलं काम करता येईल शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा ठेवून ते करण्याचा सातत्यानं आदरणीय भाऊ साहेबांनी आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की हे एका व्यक्तीचं काम नाहीये. हे एका व्यक्तीनं, भाऊ साहेबांचं यामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे की शिक्षकी पेशानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी या पद्धतीचं सहकारातलं, शिक्षणातलं प्रचंड मोठं काम केलं. सामाजिक देण आहे तर ती आमच्या आई वडिलांच्या विचारांची देण आहे, हे नाकारता येणार नाही, परंतु यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे आणि हे कुठंतरी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. असं या ठिकाणी जन्मदिनी काही संकल्प वगैरे आहे, कारण की जन्मदिनानिमित्त असे सामाजिक आपण कार्यक्रम नेहमी सातत्याने राबवत नाही. आता आपल्यालाही माहिती आहे, गमतीनं बोलायचं झालं तर 31 डिसेंबरला अनेक संकल्प होतात आणि 1 जानेवारी 2 जानेवारीला ते तुटून जातात. त्याच्यामुळे संकल्प म्हटल्यापेक्षा सातत्यानं जी जनतेसोबतची नाळ आहे, जी घट्ट नाळ आहे, की फक्त व्यापार व्यवसाय करत तेवढंच करून चालणार नाही. वन मिशन जी संकल्पना राबवली आपल्याला, राजकीय यश अपयश त्याचं आपण बाजूला ठेवू, पण जिल्ह्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत, वर्ल्ड हेरिटेज आहेत आमच्याकडं, की लोणार आहे, सिंदखेड राजा आहे, गजानन महाराजांची भूमी आहे. तर हे सगळं घेऊन जात असताना संकल्प एवढाच आहे की हे जे सामाजिक कामाचं व्रत आम्ही घेतलेलं आहे, तर याला अजून उभारी मिळावी, अजून पाठबळ आपलं सगळ्यांचं मिळावं, एवढाच आमचा संकल्प आहे.